मदरनी स्वर्गासंबंधीच्या ज्या समजुती असतात त्या समजुती नेमक्या काय असतात त्याचं 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलंय, असं एक प्रकारे आपण म्हणू शकतोय. बघा, त्यातली स्वर्गाची एक कल्पना अशा प्रकारची असते की जिथे अतिशय आनंदी आनंद आहे, सुखसोयी आहेत, मौज मजा करायला मिळते आणि असं जीवन अनंत काळपर्यंत आपल्याला जगायला मिळणार आहे. ती स्वर्ग सुखासंबंधीची एक आपली सर्वसामान्य समजूत असते. दुसरी एक समजूत आहे स्वर्गाबद्दलची, ती म्हणजे जिथे व्यक्ती अगदी अनंत काळपर्यंत ईश्वराचं गुणगान करत राहू शकते, भजन करेल, कीर्तन करेल, तिला हव्या त्या अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तिचं मन प्रसन्न होतं अशा गोष्टी करत ती राहू शकते, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तिसरा एक प्रकार सांगितला आहे तो म्हणजे या पृथ्वीवर असताना जे जीवन आपल्याला जगावंसं वाटत असतं, ज्या इच्छा वासनांची परिपूर्ती करावीशी वाटत असते, जी मौज मजा करावीशी वाटत असते, ती तिथे कायमस्वरूपी आपल्याला करता येऊ शकेल अशा प्रकारची ती जागा आहे, अशी एक स्वर्गसुखाची कल्पना असते. आणि आणखीन एक प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे तुम्ही सातत्याने ध्यानधारणा करत आनंदात जीवन जगू शकता अशी ती जागा असू शकते, अशी ही कल्पना काही ठिकाणी केली जाते. अर्थात या सगळ्याच समजुती आहेत, त्याच्यामध्ये तथ्य नाही हे आपल्या लक्षात येतं. बघा मदर काय म्हणतायत या बाबतीत, they have invented all kinds of things so that people may really want to be wise and obey the laws given to them.